नमस्कार, मी वैशाली. आज तुमच्यासाठी मेथीची अगदी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. यापूर्वी तुम्ही पराठे, त्यानंतर मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघितलेल्या आहे, परंतु हा नाश्ता तुम्ही कधीच बघितला नसेल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असा हा मस्त टेस्टी नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे 2 कप भरून स्वच्छ निवडून घेतलेली मेथीची भाजी. आता ही मेथीची भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर मेथीची भाजी धुण्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि ही भाजी आपण त्यामध्ये घालून घ्यायची. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हाताच्या सहाय्याने ही भाजी अशी चोळून घ्यायची हलकीशी आणि 1 ते 2 मिनटं ही भाजी अशीच राहू द्यायची. म्हणजे यावरती जी लागलेली काही धूळ असेल ना, ती धूळ खाली बसते आणि अगदी 2 मिनटांनी अलगद हाताने वरच्यावरती भाजी आपण काढून घ्यायची. हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये खूप सारी धूळ आणि कचरा खाली बसलेला आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण ही भाजी दुसऱ्या पाण्याने सुद्धा धुवून घेऊ. मी यामध्ये दुसऱ्यांदा भरपूर सारं पाणी घालून घेतलं, 1 मिनटं असंच राहू दिलं, अलगद वरची भाजी काढून हे दुसरं पाणीसुद्धा फेकून दिलं. अशा पद्धतीने मी इथे 4 पाण्याने ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पूर्णपणे निथळून घेतलेली आहे. एक 15 मिनटं ही भाजी चाळणीमध्ये ठेवून पूर्ण पाणी काढून घ्यायचं. 15 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी इथे पूर्णपणे निथळलेली आहे, म्हणजे यामधून संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. तर आता आपल्याला ही भाजी बारीक कापून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सुरुवातीला ही भाजी मधून कापून घ्यायची, त्यानंतर एकत्र करून अगदी बारीक बारीक कापून घ्यायची आणि त्यानंतर परत 3 ते 4 वेळा अशी मधून कापून घेतली की छान बारीक भाजी कापल्या जाते. अशी ही भाजी आता आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवून घेतली. त्यामध्ये 2 चमचे भरून धणे, 1 चमचा भरून जिरं आणि 1 चमचा भरून सोप मीडियम टू हाय फ्लेमवरती मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. व मसाले पूर्णपणे थंड झाले की जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्यांचं प्रमाण आपल्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता. नंतर हे सगळं परत एकदा मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं. असा हा तयार मसाला आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 कप भरून गव्हाचं पीठ, अर्धा कप भरून चण्याचं पीठ, अर्धा कप भरून तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आणि बेसन पिठामुळे नाश्ता छान खमंग बनतो. आवर्जून हे दोनही पिठं घाला. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे भरून पांढरे तीळ, 1 चमचा भरून ओवा असा हातावरती चोळून घालायचा, म्हणजे नाश्त्याला छान खमंग टेस्ट येणार. 1 चमचा भरून लाल तिखट, अर्धा चमचा भरून हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 छोटी वाटी भरून आंबट दही घालून घ्यायचं आणि हे सगळं हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर सर्वात अगोदर अर्धी वाटी भरून पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं, म्हणजे त्याला लागलेला जो काही मसाला असेल ना, तो मसाला निघून येईल. आणि थोडं थोडं पाणी घालून हा घट्ट गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, इथे आपला छान घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. वरून 1 चमचा भरून तेल घालून घ्यायचं. तेल सगळीकडे एकसारखं लावून घेतलं की हा गोळा झाकून आपल्याला 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत आणि आपला गोळा हलकासाच सैल झालेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा घट्ट भिजवायचा, त्यानंतर तो थोडा सैल होतो. हाताला थोडं तेल घेऊन हा गोळा ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, अगदी तसाच मळून घ्यायचा. चपाती करण्यासाठी आपण जेवढा गोळा घेतो ना, त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन हातावरती गोल शेप देऊन द्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण मेदूवडा करतो ना, अगदी तसंच मध्ये होल पाडून घ्यायचं आणि मेदूवड्याचा शेप या गोळ्याला देऊन द्यायचा. आणि हे बघा, मस्त शेप या गोळ्याला आलेला आहे. असा हा तयार मेदूवडा आता आपल्याला एका चाळणीमध्ये घालून घ्यायचा आहे. तर त्या चाळणीला सुरुवातीलाच मी तेल लावून घेतलं आणि त्यावरती तयार करून घेतलेला हा गोळा घालून घेतला. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा मेदूवडा तयार करून दाखवते. थोडासा मोठा गोळा घेतला, हातावरती गोल करून घेतला, थोडासा चपटा करून त्याला मध्ये छिद्र करून घेतलं आणि असा हा तयार दुसरा मेदूवडासुद्धा चाळणीमध्ये ठेवून घेतला आणि चाळणीमध्ये बसतील तेवढे मेदूवडे मी इथे तयार करून घेतले.
हे वडे आपल्याला आता वाफवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी गॅसवरती आपण पाणी आधीच ठेवून घेतलं आणि पाणी हलकंसं गरम झालेलं आहे. आता त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे, वरून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती 15 मिनटं हे वडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण आपले वडे चेक करू आणि पहिल्यापेक्षा आपले वड्याची साईजसुद्धा वाढलेली आहे. थोडासा मोठा आकार या वड्यांचा झालेला आहे. आता त्यामध्ये सुरी घालून घ्यायची. सुरी जर पूर्णपणे क्लीन निघाली तर समजायचं आपले हे वडे छान वाफवल्या गेलेले आहेत आणि आपली सुरी इथे पूर्णपणे क्लीन निघालेली आहे. त्यामुळे आपले वडे पूर्णपणे शिजलेले आहेत. असे हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली हे वडे निघत आहेत. जर तुम्हाला बिलकुलच बिना तेलाची रेसिपी करायची असेल तर हे वडे असेच तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता. असेच वाफवलेले वडे खायलासुद्धा खूप छान लागतात. परंतु मी यासाठी एक तडका तयार करून घेते. तर त्यासाठी गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवून घेतली आणि कढई मध्यम तापली की त्यामध्ये पोहे खायचं चमच्याने अगदी 2 चमचे भरून तेल घालून घ्यायचं. तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं आणि जिरंसुद्धा छान फुलून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे, 2 चमचे भरून तीळ घालून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपला हा तयार करून घेतलेला नाश्ता एक एक करून ठेवून घ्यायचा. त्यानंतर सगळी फोडणी या नाश्त्याला लागेल अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मस्त एकसारखा फिरवून घ्यायचा. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे असे सिंगल करून घ्यायचा. मंद आचेवरती खालून गुलाबी रंग येईपर्यंत 2 ते 3 मिनटं हा नाश्ता असाच राहू द्यायचा. 2 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खालच्या साईडनी हलकासा गुलाबी रंग या नाश्त्याला आलेला आहे. त्यानंतर पलटवून घ्यायचा. खालच्या साईडने सुद्धा गोल्डन रंग येईपर्यंत हा नाश्ता होऊ द्यायचा आणि त्यानंतर अलटी करून मस्त कुरकुरीत होईल इतपत मंद आचेवरती हा नाश्ता गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता छान कलर आपल्या या नाश्त्याला आलेला आहे. असा हा तयार नाश्ता आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. खायला तर हा नाश्ता अतिशय अप्रतिम लागतो. अजूनपर्यंत तुम्ही केला नसेल तर एकदा नक्की करून बघा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. हे बघा इथे आपला हा संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे आणि खायला तर अतिशय टेस्टी लागतो आणि बघा वरून मस्त कुरकुरीत. आणि अगदी कमी तेलामध्ये बनणारा हा नाश्ता आतमधून तर अतिशय पोकळ बनतो. असा हा तयार नाश्ता टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा खायला अतिशय अप्रतिम लागतो. तर एकदा तुम्ही हा नाश्ता नक्की करून बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.